लॉर्ड गणेशा, गणपतीचा हा सण सुरू झाला कशासाठी? लोकांनी एकत्र यावं म्हणून. आणि लोकांनी एकत्र का यायचं? भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर आपल्याला एकी दाखवून या ब्रिटिशांना हाकलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच स्वातंत्र्याची ठिणगी मनामनात भडकवण्यासाठी सार्वजनिकरित्या गणेशोत्सव सुरू करण्याचं ठरलं. तथापि भाऊसाहेब रंगारी यांनी सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सव पुण्यामध्ये सुरू केला असंही इतिहासात नोंद आहे. परंतु हे जे दैवत आहे आपलं, असं आहे का की गणेश भक्ती फक्त भारतातच आहे? मुळीच नाही. ही परंपरा फक्त भारत देशापुरती मर्यादित आहे किंवा काही राज्यांमध्येच ही मर्यादित आहे असं आहे का? नाही. मग असं म्हटलं जातं का की कोकणाची या सणावरती खूप मक्तेदारी आहे, कोकणातच फक्त खूप मोठ्या प्रमाणात हा गणेशोत्सव साजरा केला जातो? असंही काही नाही. हा गणेशोत्सव आणि ह्या आपल्या गणेशाबद्दलची भक्ती ही देशविदेशात सुद्धा तितक्याच प्रखरतेने जाणवते. उदाहरण द्यायचं झालं तर माउंट ब्रोमो. आता हा माउंट ब्रोमो नावाचा पर्वत आहे कुठं? हा आपल्या सगळ्या मराठी जनांना प्रश्न पडेल. इंडोनेशिया. आज जिथं मेजॉरिटी मुस्लिम लोकांची जास्त आहे, अशा इंडोनेशिया या छोट्याशा देशात ज्या ठिकाणी जवळपास मे बी फिगर थोडी पाचधानी इकडं तिकडं होऊ शकते, 140 ते 145 जिवंत ज्वालामुखी आहेत आणि त्याच्यातले जवळपास 130 ज्वालामुखी हे सक्रिय आहेत. म्हणजेच सतत अधूनमधून त्याच्यातनं लावारस बाहेर पडतोय. असाच एक प्रचंड मोठा ज्वालामुखी आहे या माउंट ब्रोमोवर. या ज्वालामुखीनी तयार झालेला जो काही एक पर्वतीय भाग आहे आणि जो काही जिथून लावा बाहेर येतो तो खड्ड्याचा भाग आहे, त्याच्यातून पुन्हा पुन्हा लावा इरप्ट होतो, बाहेर येतो. तर तो जास्तीत जास्त उसळी मारून शेजारच्या गावांना उद्ध्वस्त करू नये अशी प्रत्येक नागरिकाची इच्छा असते. आणि म्हणून या जावा या इंडोनेशियामधल्या बेटावर त्याच्या पूर्व भागामध्ये हा ब्रोमो नावाचा मोठा पर्वत आहे आणि त्याच्यामध्येच हा एक सक्रिय ज्वालामुखी आहे जो 141 पैकी जे 130 ॲक्टिव्ह व्होल्कॅनो आहेत, जे सक्रिय ज्वालामुखी आहेत, त्यापैकी हा एक. आता अगदी या पर्वताच्या अगदी कडेला वरती एक गणेशाची मूर्ती आहे जिचं आयुर्मान 700 वर्षापूर्वीपासून तो श्री गणेश त्या ज्वालामुखीच्या पर्वताच्या कडेला आहे. आणि या 700 वर्षात अनेक वेळा सक्रियता त्या ज्वालामुखीने दाखवून सुद्धा त्या गणेशापर्यंत कधीही त्याची झळ आली नाही, पोहोचली नाही. म्हणून त्या श्री गणेशाची खूप मनोभावे तिथं पूजा केली जाते. त्याला फुलं, फळं, त्याला काही कपडा, पितांबर, उपरणं, त्याला नैवेद्य दाखवणं, त्याच्यापुढं आरत्या करणं हे तिथंसुद्धा चालतं. आता मग आपल्याकडं 10 दिवसच गणपती असतो.
ह्या 10 दिवसाचं काही महात्म्य आहे का? तसं फारसं काही महात्म्य नाही. पण जर सायंटिफिक रिझन, याच्यामागचं जर वैज्ञानिक कारण जर काही आपल्याला पाहायचं असेल तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या या श्री गणेशाच्या मूर्ती बनण्याच्या आधीच्या कालावधीपर्यंत आपल्याला इतिहासात मागं जावं लागेल, ज्या वेळेस फक्त शेतातल्या काळ्या मातीचे श्री गणेश बनवले जायचे. आणि मग ज्या ज्या ठिकाणी ज्या पद्धतीचं वातावरण आहे त्या त्या पद्धतीने काही कुटुंबांमध्ये, काही मंडळांमध्ये 1.5 दिवसाचा श्री गणेशाचा उत्सव, 5 दिवसांचा श्री गणेशाचा उत्सव, काही ठिकाणी 7 दिवसांचा, काही ठिकाणी 10 दिवसांचा, वेगळ्या वेगळ्या प्रांतांमध्ये हे दिवसमान बदलत गेलेले आपल्याला इतिहासात दिसून येईल. मग यामागचं जर आपल्याला काही वैज्ञानिक कारण शोधायचं असल्यास ते पण शोधता येतं. 700 वर्षापूर्वीपासून जर इंडोनेशियातल्या श्री गणेशाला महात्म्य प्राप्त झालं असेल तर या आपल्या महाराष्ट्राच्या जननीत, या आपल्या भारताच्या जननीत तामिळनाडूसारख्या राज्यामध्ये खूप जुना गणपती आहे. तो पण जवळपास 700 ते 750 वर्ष जुना असा गणपती आहे असंही आपल्याला माहिती आहे. त्यामुळं ह्याच्यावरती कुठल्याही एका राज्याची मक्तेदारी नक्कीच नाही आहे. आता राहिला काही विभागामध्ये 1.5 दिवसाचा गणपती, काही विभागामध्ये 5 दिवसाचा. या बाबतीत जेव्हा संशोधनात्मकरित्या या गोष्टीकडं पाहायचं ठरलं तेव्हा साधारणत ऑगस्ट-सप्टेंबर या अवधीमध्ये हा गणेश फेस्टिवल येतो. श्री गणेशाची आपण प्रतिष्ठापना करतो गणेश चतुर्थीला आणि अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव सुरू राहतो. 10th डे और 11th डे समटाईम्स. आता काही ठिकाणी मी जे म्हणलं की 1.5 दिवसाचा गणपती, आपण एक 100-1 वर्षापूर्वीची गोष्ट घेऊयात. कोकणामध्ये अतिशय लाडका आवडता असा हा गणपतीचा सण, हे तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे कोकणवासीय कुठेही कामाला, नोकरी धंद्याला, व्यवसायाला असू देत, गणपतीच्या अलीकडे 3-4 दिवस ते आपल्या गावाकडे जातात आणि ते गणपतीनंतर 2-3 दिवस राहून मग परततात. त्यासाठी आपल्या प्रशासनाने सुद्धा खूप मोठी गाड्यांची व्यवस्था केलेली असते, कारण ही संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. एकतर कोकणात भात शेती आणि मासेमारी याच्याशिवाय खूप कमी उद्योगधंदे आहेत. त्याच्यामुळं वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तिकडं उद्योगधंदे कमी असल्यामुळं नोकऱ्या मिळत नाहीत. अर्थातच तरुणाई इकडे तिकडे इतर राज्यांकडं आकर्षित होते आणि तिकडं त्यांना पोटा पाण्यासाठी कुटुंबातला एक व्यक्ती तरी नोकरी धंद्यानिमित्त बाहेर पडावं लागतं. जेव्हा कोकणवासीय हा गणपतीचा सण साजरा करायचा असं ठरवलं, या कोकणवासियांचं मुख्य काय आहे? भात शेती. हा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना हा भात शेतीसाठी अतिशय अनुकूल असा महिना, जेव्हा तांदळाचे दाणे भरू लागतात. हे पूर्वापार सुरू आहे. आता ग्लोबल वॉर्मिंगमुळं थोडाफार वातावरणीय बदल, त्याच्यामुळं थोडेफार 7-8 दिवस मागे पुढे होत असेल, परंतु जेव्हा कोकणामध्ये हा गणेशोत्सव साजरा करणं सुरू झालं, जेव्हा मूर्ती बनवण्याचं कसब अजून इतकं डेव्हलप झालेलं नव्हतं, तेव्हा काळ्या मातीचा गोळा आणि त्यातल्या त्यात ज्याला गणपतीसारखा आकार बनवता येतो असा कोणीतरी गावातला एक कलाकार ते श्री गणेशाची मूर्ती म्हणून बनवायचा. कधीकधी ती श्री गणेशासारखी दिसायची पण नाही, तरी पण प्रतिकात्मक तो मातीचा गोळा त्याला पूजलं जायचं. मग त्याची पूजा करताना तो एकतर शेतातल्या काळ्या मातीचा गोळा, म्हणजेच शेतातल्या काळ्या मातीमध्ये तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहेत की बॅक्टेरिया असतात, ज्या योगे पीक वाढीसाठी ते सगळं उपयोगी पडतं.
त्या मातीमधले जे काही कंटेंट्स बॅक्टेरिया असतात त्याच्यातनंच ती शेती फुलत असते. तर हा मातीचा गोळा जेव्हा आपण पूजतो गणेश म्हणून, श्री गणेशाची जेव्हा पूजा केली जाते, अगदी पहिल्या दिवशी त्याला पंचामृत अर्पित केलं जातं, काही पत्री त्याला अर्पित केल्या जातात. या सगळ्या गोष्टी ज्या त्याला वाहिल्या जातात, त्याला अर्पित केल्या जातात, त्याला अभिषेक केला जातो, दुधाचा, दह्याचा, पंचामृताचा, मधाचा, कधी कधी जे काही पदार्थ बनवले जातात ते नैवेद्य म्हणून त्या मातीच्या, त्या श्री गणेशाच्या मूर्तीपुढं, प्रतिकात्मक त्या मातीच्या गोळ्यापुढं ठेवले जातात. आणि नंतर जे गाव आहे त्या गावाच्या साधारणतः वरच्या बाजूला काही जलस्रोत असायचे, ज्याला आपण स्मॉल स्ट्रीम, ओढा म्हणतो आपण, गावातला ओढा. आणि हा ओढा जेव्हा पाऊस पाणी भरपूर होतं तेव्हा तो दुथडी भरून वाहायला लागतो आणि त्याच पाण्यावरती शेती केली जाते, भात शेती केली जाते. जेव्हा 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस अशी त्या प्रत्येक गावातल्या प्रथेप्रमाणे, प्रत्येक घरातल्या प्रथेप्रमाणे, परंपरेप्रमाणे श्री गणेशाचं पूजन केलं जातं, त्याला सगळं वाहिलं जातं, पत्री वगैरे रोज दिवसातनं 2 वेळा त्याला कदाचित अभिषेक, आरत्या हे सगळं होतं. आणि नंतर मग ह्या मातीच्या गोळ्याचं, या श्री गणेशाचं त्या गावातल्या असलेल्या वरच्या साईडला असलेल्या ओढ्यामध्ये विसर्जन करायचं, ही परंपरा सुरू झाली. अर्थात आता आपण आज प्लास्टर ऑफ पॅरिसच्या जेव्हा गणपती मूर्ती बनवायला लागलो तेव्हा आपल्याला जलप्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होतं ही जाणीव झाल्यानंतर आपण जलाशयामध्ये छोटे छोटे पॉन्ड तयार करू लागलो आणि तिथं विसर्जन करू लागलो. त्याची पुढची पायरी म्हणजे घरगुती श्री गणेशाचं विसर्जन हे घरातल्या बागेमध्येच, छोट्याशा पाण्याच्या टाकीमध्ये केलं जाऊ लागलं. ही आत्ताची सुधारणा आहे. पण त्या काळामध्ये कोकणामध्ये जो काही हा प्रतिकात्मक मातीचा गोळा, शेतातल्या मातीचा गोळा, असे अनेक श्री गणेश जेव्हा त्या गावातनं, आसपासनं, घरातनं त्या ओढ्यामध्ये विसर्जित होत होते, तेव्हा ह्या मातीच्या गोळ्याला जे काही अर्पण आपण करायचो, दूध, दही, पंचामृत, त्याच्यामध्ये त्या बॅक्टेरिया खूप मोठ्या प्रमाणात आणि झपाट्याने वाढायच्या. नॅचरली तो गोळा जेव्हा पाण्यात विसर्जित व्हायचा ओढ्याच्या, तेच ओढ्याचं पाणी पुन्हा पावसाच्या सरी आल्यानंतर प्रत्येकाच्या शेतामध्ये ते पाणी जायचं आणि ते शेत जास्त फुलायचं. हे ते विज्ञान सांगतं की पूर्वी हे असं होतं. मग या वैज्ञानिक आधाराच्या अनुषंगाने हा गणपती, मग जसजसा आपण विभागाकडे जाऊ, कोकणमध्ये बॅक्टेरिया लवकर वाढतात, वातावरण तिथं थोडंसं वेगळं आहे, ह्युमिड क्लायमेट ज्याला म्हणतो आपण, दमट हवामान तिथं असतं, तिथं ज्या बॅक्टेरिया जास्त लवकर वाढतात, ज्या ठिकाणी ऊन वाढतं तिथं त्यांना वेळ लागतो. म्हणून विदर्भाच्या साईडला 10 दिवसाचा गणपती. आणि मग कोकणातून जसं जसं आपण थोडंसं टेम्परेचर कमी असलेल्या विभागात जाऊ तसं तसं तिथे 5 दिवस, 7 दिवस, मग तो 10 दिवसापर्यंत असा हा श्री गणेशोत्सव खेचला गेला असावा, असं काही वैज्ञानिकांचं मत आहे. पण सायंटिफिक रिझन जेव्हा आपण हा विचार करतो की हो, त्या बॅक्टेरियाज तर वाढतातच, कुठल्याही अन्नाचे कण जर कुठेही असे पडले, काही दिवस राहिले, मग ती मातीवर असो किंवा फरशीवर असो, तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी बदल दिसतो 1-2 दिवसात, 3 दिवसात. ते काय आहे? दॅट इज इन्क्रीज इन बॅक्टेरियाज. बॅक्टेरियाची संख्या वाढते आणि मग ह्या बॅक्टेरियाचा उपयोग त्या शेतीच्या ह्याच्यामध्ये पाण्याद्वारे हे बॅक्टेरिया त्या शेताच्या प्रत्येकाच्या जमिनीमध्ये ते बॅक्टेरिया जातात आणि अर्थात तो फायदा पिकांना होतो. पीक भरभरून येतं, तांदळाचे दाणे भरभरून मिळायचे कोकणवासियांना. असं एक वैज्ञानिक दृष्टिकोनातनं या गणपतीच्या, आपल्या या सणाकडे पाहिलं जातं. आजही कोकणात या गोष्टींची चर्चा नक्की होत असते. आजही काही ठिकाणी, माझ्या माहितीप्रमाणे देवगडमध्ये एके ठिकाणी 21 दिवसाचा गणपती असतो आणि खूप प्रसिद्ध आहे तो, असं बोललं जातं. आता जे भाविक लोक आहेत, आध्यात्मिक लोक आहेत, जे श्री गणेशाचे अत्यंत कट्टर उपासक आहेत, शंकर, पार्वती, श्री गणेश यांची प्रचंड त्यांच्या मनामध्ये भक्ती आहे, असे काही लोकांनी असं सांगितलं आहे की हा देवगडमधला जो 21 दिवसांचा
मातीचा गणपती बनवला जातो. कुठल्याही पद्धतीने त्याच्यामध्ये शाडू, प्लास्टर ऑफ पॅरिस काहीही वापरलं जात नाही. चिकण मातीचा हा गणपती बनवला जातो. तो आकाराने मोठा बनवला जातो. एकच ठिकाण आहे ते देवगडमध्ये, जिथं 21 दिवस हा गणेशोत्सव सुरू असतो. आणि मनोकामना पूर्ण करणारा हा गणपती आहे, अशी सुद्धा एक आपल्यामध्ये आख्यायिका किंवा तो समज मे बी ज्यांना हा प्रचिती आली आहे ते लोक म्हणतात खरंच हा नवसाला पावणारा गणपती आहे वगैरे वगैरे. आता ज्याचे त्याचे अनुभव असतात, ज्याची त्याची मनोभावे भक्ती वेगळ्या वेगळ्या लेवलची असते. मला जे वाटेल तेच इतरांना वाटू शकतं असं काही नसतं. मनातला भक्तिभाव जितका प्रखर आहे तितकं तुम्हाला तिथं सकारात्मक त्याचं रूप दिसतं, सकारात्मक तुम्हाला अनुभव यायला लागतात, हे तर निश्चित आहे. मग तो कोणत्याही देवाचा भाग असो. आपल्या हिंदू धर्मातलं हे एक सत्य आहे, ज्याचा उलगडा अजूनही खूप सायंटिस्ट लोकांना झालेला नाही आहे. अशाही काही घटना आपल्या हिंदू धर्मातल्या मंदिरांमध्ये घडत आहेत. काही मंदिरं तशा पद्धतीची बांधकाम असलेली आहेत. त्याचा उलगडा अजूनही काही सायंटिस्ट लोकांना होत नाही. म्हणजेच या विज्ञानाच्या पलीकडं पण काही गोष्टी अनाकलनीय अशा आहेत, जिथं माणसाचा मेंदू विचार करून संपतो, पण त्याला त्याच्या नजरेला मात्र ते बदल झालेले दिसतात. असो, ह्या गणेशाच्या सध्याच्या या 10 दिवसाच्या या युगामध्ये सहजच आपल्या गणपतीबद्दल काही मला जे माहिती आहे ते तुमच्या मनापर्यंत पोचवावंसं वाटलं. आणि ईस्ट जावा, पूर्व जावा या ठिकाणच्या पूर्व भागामध्ये ब्रोमो या पर्वतावरती अगदी सक्रिय ज्वालामुखीच्या तोंडाच्या कडेला 700 वर्षापूर्वीपासूनचा श्री गणेश आहे. हे इंडोनेशियाला जर तुम्ही काही टूर निमित्त गेलात तर नक्की त्या माउंट ब्रोमोला भेट देतात लोक. तुम्हीसुद्धा त्या श्री गणेशाचं तिथे जाऊन पूजन करावं अशी मी नम्र विनंती करेन. कारण शेवटी ही आपली संस्कृती आहे. शेवटी आपली ही भारतीय परंपरा ही जगाच्या कुठल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे हा सुद्धा एक कुतूहलाचा विषय नक्की असतो ना. अभिमान असतो त्यामध्ये आपल्याला, आणि असायलाच हवा. श्री गणेशाच्या या 10 दिवसाच्या पूजनामुळं चला तुमच्या सर्वांच्या घरामध्ये सुख समाधान नक्कीच नांदू दे. कोणत्याही अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू नये. सुखकर्ता दुःखहर्ता आपण ज्याला म्हणतो तो तुमचं दुःख नक्की कमी करेल, नष्ट करेल, यामध्ये काहीच शंका नाही. म्हणूनच गणपती बाप्पा मोरया. 10 दिवस आपण ही आरोळी मारूयात. छानपैकी गणेशाची 2 वेळा दिवसातून आरती करूयात. त्याची मनोभावे 10 दिवस सेवा करून पुढचं वर्ष एक सुंदर वर्ष म्हणून आपल्या पदरात जर पडत असेल तर मग प्रत्येक गोष्टीला आपण श्री गणेशा असं म्हणूनच सुरुवात करतो ना. कशासाठी? म्हणून तर हे आपलं आराध्य दैवत आज वर्षानुवर्ष शेकडो वर्ष झाली हे पूजलं जातं. या गोष्टीचा तुम्हा आम्हा सर्व हिंदूंना नक्कीच अभिमान आहे, अभिमान राहील. आणि तुम्ही आम्ही संपून जाऊ पण ही गणेश भक्ती या पृथ्वीतलावर अशीच राहील, अशीच राहील. गणपती बाप्पा मोरया.